हिरा म्हणजे दबाव सहन करणारा कोळसा. जो निरंतर अथक अडळ दबाव सहन करतो आणि एक दिवस हिरा बनतो. आपण सर्वजण त्या हिऱ्याचं कौतुक करतो, पण हिरा उपजत चमकत जन्माला येत नाही. तो कोळशाच्या एका साध्या सामान्य तुकड्यासारखाच प्रवास सुरू करतो. कोळशाचं हिऱ्यात रूपांतर हे नशिबाने होत नाही, तर दबावाने होतं. वर्षानुवर्ष, दशक, अगदी शतक सहन केलेला अथक अढळ असा दबाव. कोळसा टिकतो, तो सहन करतो आणि शेवटी तो पृथ्वीवरील सर्वात कठीण, सर्वात मौल्यवान रत्न म्हणून उदयास येतो. आपलं आयुष्यही काही वेगळं नाहीये. आपल्यापैकी प्रत्येकाची सुरुवात त्या कोळशाच्या तुकड्यासारखीच, सामान्य, साधा, कच्चा, पॉलिश न केलेला, क्षमतांनी भरलेला, पण अंधारात लुप्त. आणि मग जीवन आपल्यावर दबाव आणतं. संघर्ष, अपयश, जबाबदाऱ्या, नकार आणि निराशा. आणि त्या क्षणी आपल्याला वेगळं व्हावंसं वाटतं. त्या दबावातून निघून जावंसं वाटतं, पळून जावंसं वाटतं. पण लक्षात ठेवा, जे टिकून राहतात, दबावाखाली तुटण्यास नकार देत नाहीत, तेच हिरे बनतात. तुमच्या संघर्षांना आलिंगन द्या, तुमच्या आव्हानांना तोंड द्या. एक दिवस जेव्हा तुम्ही तेजस्वीपणे चमकाल, तेव्हा जग तुमच्या तेजाचं कौतुक करेल. परंतु हा हिरा बनण्यासाठी किती दबाव आला हे फक्त तुम्हालाच माहिती.